माझ्या किचनचा पसारा बघू नका, तुम्ही बघा ही हॉटेलसारखी नान किंवा रोटी जे काही तुम्ही म्हणू शकता ती सेम तसंच टेक्स्चर त्याचं आलेलं आहे, तशीच सॉफ्ट आहे, पण ती आहे घरच्या घरी बनवलेली छान आणि हेल्दी नान. आणि त्याचबरोबर अजिबात पाणी न सुटणारी पनीरची भाजी. आपण नॉर्मली जी पनीरची भाजी करतो, तुम्ही असो किंवा मी असो, तर तिला पाणी सुटतं, म्हणजे आपण जेव्हा ताटात घेतो तेव्हा पाणी बाजूला होतं आणि भाजी बाजूला राहते. तर तशी भाजी न करता आज मी तुम्हाला नवीन पद्धतीने सांगणार आहे. त्या पहिले आपल्याला काय करायचं आहे की दही घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे तुम्ही ते दही घ्या. दही आंबट नाही घ्यायचं आहे, नाहीतर मग भाजी आंबट लागेल. दहीला व्यवस्थित फेटून घ्या आणि फेटून घेतल्यानंतर तुम्हाला जितकं दही घेतलेलं आहे तितकंच तुम्हाला बेसन पीठ घ्यायचं आहे. म्हणजे मी इथे 3 चमचे दही घेतलं होतं, तर मला इथे 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि बेसन पीठ ह्यासाठी घ्यायचं आहे, हेच ते मेन इन्ग्रेडियंट आहे ज्याच्यामुळे आपल्या भाजीला पाणी सुटणार नाही आहे, म्हणजे पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं होणार नाही आहे. तर व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला बेसिकचे मसाले टाकायचे आहेत, जे मसाले आपल्याला 2 वेळेस लागणार आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला ह्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे, गरम मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, आपल्याला आलं लसूणची पेस्टसुद्धा ह्यामध्येच टाकायची आहे. माझ्याकडे घरी बनवलेली आलं लसूणची पेस्ट नव्हती, म्हणून मी दुकानातली आलं लसूणची पेस्ट वापरते, रेडीमेड वापरते. तुम्ही घरातली वापरू शकता, जी तुम्हाला अवेलेबल असेल त्यानुसार. पण ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करूनच तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवू शकता. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ काही जास्त मोठा नाही आहे. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल, माझ्या व्हिडिओ आवडत असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओ आल्याचं नोटिफिकेशनसुद्धा मिळेल. आणि माझ्या रेसिपीसुद्धा तुम्ही मला सांगा आणि माझे व्हिडिओसुद्धा तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला कसं वाटतंय ते. आणि जर त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील, काही बदल तुम्हाला करावेसे वाटत असेल, तर तुम्ही मला ते सांगू शकता, मी ते नक्की करेल. आणि हे सगळं मिश्रण तयार केल्यानंतर आपल्याला शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदे चौकोनी कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ते पूर्ण हॉटेलसारख्या भाजीचं टेक्स्चर मिळवण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मगाशी मी सांगायचं राहिलं की आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, जेणेकरून त्याला एक सॉफ्टनेस आणि टच येईल आणि छान भाजी लागेल. तर हे सगळं मी मिक्स करून घेते. त्यानंतर ह्याच्यामध्ये पनीर आणि बाकीचे मसाले टाकायचे आहेत. पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथे 4 जणांची भाजी बनवते, म्हणून मी हे सगळं जास्त क्वांटिटीमध्ये घेते. आणि तुम्हाला जर कमी लोकांसाठी बनवायचं असेल तर याच्यापेक्षा कमी क्वांटिटी घेतली तरी चालेल, किंवा एवढी घेतली तरी चालेल, काही विषय नाही आहे तो. हे मिश्रण छान असं मिक्स करून आपल्याला जवळजवळ अर्धा तासासाठी तरी बाजूला ठेवायचं आहे. जर तुम्हाला अर्धा तास नसेल ठेवता आलं तर 15 ते 20 मिनटासाठी तुम्ही हे ठेवू शकता, कारण हे पनीरला पूर्ण ते मॅरिनेशन लागलं गेलं पाहिजे, त्याची चव त्यामध्ये उतरली गेली पाहिजे. आणि त्यानंतर ही भाजी करतानाची जी सिक्रेट टिप्स आहे ती मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि करूया नानसाठी तयारी. तर नानसाठी आपल्याला करायचं आहे, दही घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार दही घेऊ शकता. मी इथे माझ्या अंदाजानुसार दही घेतलेलं आहे. आणि हे जवळपास 1 कप दही आहे. आणि 1 कप दहीमध्ये आपल्याला 1 कप दूध टाकायचं आहे. दूध आणि दही आपल्याला दोन्हीही घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या नानला किंवा रोटीला तो हॉटेलसारखा टेक्स्चर, सॉफ्टनेस आणि चव लागेल, त्यासाठी घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे ते, म्हणजे ते गुठळ्या दह्याच्या त्या मिक्स झाल्या पाहिजे, दुधामध्ये ते एकजीव झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथं टाकायचे साखर आणि मीठ, जे की माझं इथं स्किप झालं होतं. आणि थोडासा आपल्याला सोडासुद्धा ह्यामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून ते फ्लफीनेस आपल्या नानला आणि रोटीला येणार आहे.
इथे मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पूर्ण मैदा मी इथं घेतलेला नाही आहे आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. नंतर जे मिक्सचर आपण दह्याचं आणि दुधाचं बनवून ठेवलेलं होतं ते थोडं थोडं करून आपल्याला हा एकजीव गोळा करून घ्यायचा आहे. आणि पीठ मळताना चपात्यासारखं पीठ मळायचं नाही, आपल्याला सॉफ्ट डो बनवायचा आहे, जेणेकरून आपण जसं पुरणपोळीला बनवतो ना सॉफ्ट डो, तसंच आपल्याला इथे बनवायचं आहे. आणि मी आमच्या क्वांटिटीनुसार थोडंसं वाढवलं आहे, कारण मला असं वाटतं आमच्याकडे पाहुणे पण येणार आहे, तर थोडं जास्तच लागेल. आणि एकदा तुम्हाला ही खायची सवय लागली ना घरच्या घरी बनवून, तर तुम्हाला बाहेरची रोटीसुद्धा आवडणार नाही. इतकं छान आणि छान चव घरच्या घरी बनवून सुद्धा लागते. तुम्ही बघा असं छानसा सॉफ्ट डो आणि फुगलेला झालेला आहे, त्याच्यात एअर पकडलेला आहे. आणि बघा तुम्ही असा डो करून आपल्याला जवळपास अर्धा तासासाठी ठेवायचा आहे. अर्धा तास तुम्हाला हे ठेवायचंच आहे, जेणेकरून तो डो फुगेल, त्याच्यामध्ये हवा जाईल आणि छानपैकी डो भिजला जाईल. त्यानंतर इथे मेन गोष्ट करायची, आता माझ्याकडे दुसरा तवा नव्हता म्हणून मी हा तवा घेतला आहे. तुमच्याकडे दुसरा तवा असला तरी चालेल. ह्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर जे काही आपण पनीरचं मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते सगळं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आणि पनीर आपल्याला भाजून घ्यायचं आहे, ज्याने एक तो स्मोकी फ्लेवर आणि ती टेस्ट जशी हॉटेलमध्ये पनीरच्या भाजीला लागते तसं लागणार आहे. हे सगळं मी इथं टाकलं आणि जे वाटीला जे मॅरिनेशन लागलेलं आहे ना ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे, ते टाकून नाही द्यायचं. आणि हे पनीर वगैरे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. जर तुमच्याकडं नॉनस्टिक नसेल तरी चालेल आणि नॉनस्टिक असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, मी नॉनस्टिकमध्येच करते. तर ते केल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी इथे 2 टोमॅटो घेतले, लाल टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला पिकलेले, आणि आपल्याला ते टोमॅटो बॉईल करून घ्यायचे जोपर्यंत त्याची टोमॅटोची स्किन म्हणजे कातळं वेगळं होत नाही तोपर्यंत. आता माझी ही भाषा ही अशी गावठी आणि घरचीच आहे, त्याच्यामुळे मी काय अशी प्रोफेशनल बोलत नाही आहे. आणि अशी बघा असं ड्राय करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे ते स्मोकी फ्लेवर आपल्याला त्याचा पनीरचा तिथे लागणार आहे. आणि एका बाजूला माझे टोमॅटोसुद्धा शिजत आहे. त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या, तेलाला जास्त नाही घेतलं तरी चालेल. त्यानंतर मी ते बारीक कट करून कांदा टाकलेला आहे आणि कांदा चांगला लाल परतवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कांदा परतेपर्यंत मी इथे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. टोमॅटोचे साल काढून आपल्याला त्याची प्युरी करायची आहे, जेणेकरून एक छान टेस्ट टोमॅटोची भाजीला लागते. आणि टोमॅटो शिजलेले असल्यामुळे भाजी एक वेगळा फ्लेवर येतो. इथं देवचं माझ्या मध्ये यायचं चालू होतं. आपण जे पण मसाले मॅरिनेटसाठी टाकले होते तेवढे सगळे मसाले आपल्याला पुन्हा यामध्ये टाकायचे आहे.
मसाले तळून झाल्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि टोमॅटोची प्युरी शिजण्यासाठी म्हणजे त्याचा कडवटपणा खट्टा आंबटपणा जाण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून टोमॅटो प्युरी लवकर शिजते. आणि टोमॅटो प्युरी शिजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकायची आहे, जे की मी माझ्याकडून राहून गेली होती. इथे देव आला होता माझ्या मदतीला, त्याला मला मदत करायची खूप हौस आहे. आणि त्यानंतर मी जे वाटीमध्ये जे मिश्रण राहिलेलं होतं आपलं मॅरिनेटचं, ते सुद्धा मी ह्यामध्ये टाकून दिलं आणि पुन्हा एकदा भाजी चांगली फ्राय करून घेतली, शिजवून घेतला तो मसाला. आणि मसाला छान शिजल्यानंतर तेल सुटल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जे काही पनीरचा मसाला, पनीर आपण भाजून घेतलेलं होतं ते सगळं आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. आणि तरी आपण कोणती पण भाजी करत असेल तर त्याची तरी जाऊ नये म्हणून, कारण काय होतं कधी कधी पाणी टाकल्यानंतर त्याची तरी निघून जाते, तर त्यासाठी आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे. आणि इथे माझी भाजी तयार झालेली होती आणि या भाजीमध्ये क्वांटिटीनुसार, तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला इथे गरम पाणीच टाकायचं आहे. मी ही भाजी ॲज इट इज ठेवणार आहे. थोडंसं पाणी मी ह्यामध्ये नंतर टाकणार आहे, कारण मला अंदाज येण्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकत नाही आहे. आणि अशा प्रकारे ही भाजी आपली तयार करून रेडी झालेली आहे. भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर इथे कोथिंबीर आणि आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट कसुरी मेथी आपल्याला क्रश करून यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून टेस्ट अजून एन्हान्स होते आणि अजून छान हॉटेलसारखी टेस्ट आपल्याला कसुरी मेथीमुळे लागते. तर माझा इथे व्हिडिओ स्किप झालेला आहे, तुम्ही इथे कसुरी मेथीसुद्धा टाकू आठवणीने टाका. आणि अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर नान करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागणार आहे तो लोखंडी तवा. तवा आपल्याला लोखंडीच घ्यायचा आहे आणि ज्याला हँडल असणार आहे असाच तवा घ्यायचा आहे. नॉनस्टिक तवा आपल्याला इथे अजिबात घ्यायचा नाही, कारण नॉनस्टिकमध्ये नान आपली चिटकणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे लोखंडी तवा घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला काळी तीळ महत्त्वाचे आहेत. जसे हॉटेलमधल्या नानला काळे तीळ लावलेले असतात तसेच काळे तीळ घ्यायचे. कोथिंबीर घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि जी उलटी बाजू आहे, जी काही नानची उलटी बाजू आहे, जिथे आपल्याला तीळ चिटकवलेले नाही आहे, तिथे आपल्याला चांगला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. पाणी लावायला कंजूसपणा करायचा नाही, जेणेकरून नान आपली निघणार नाही. आणि चिटकल्यानंतर असंच बोटाने आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे. आणि थोडंसं शिजल्यानंतर जेव्हा आपला खालचा भाग असा आपल्याला वाटेल की शिजला आहे, भाजला गेलेला आहे, आपल्याला त्या हँडलने ती नान उलटी करून अशा प्रकारे चारही बाजूने भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट हॉटेलसारखी नान ह्या प्रकारे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, मुलांना खाऊ घालू शकता. कारण हॉटेलमध्ये कशा प्रकारे बनवलं असेल आपल्याला माहीत नाही. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट बटर इथे लावायचं आहे. बटर लावल्याशिवाय नान कंप्लीट होत नाही. तुम्ही बघू शकता टेक्स्चर एकदम ॲज इट इज हॉटेलसारखी नान इथे तयार झालेली आहे. बघू शकता माझ्या तर तोंडाला व्हिडिओ करताना सुद्धा पाणी येत आहे. तर तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला शाबासकी देणार आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे संपवतो.